नमस्कार, मी रघुनाथ नाळे आज इंदापूर तालुक्यातील डाळज या गावामध्ये आलेलो आहे। ह्या ठिकाणी आपले शेतकरी आहेत विजय झंझने सर आणि त्यांच्या शेतामध्ये आपण आपल्या कंपनीचे इंडिया ॲग्रोचे काही प्रोडक्ट्स वापरले होते वांगे या पिकासाठी। तर बघा मित्रांनो, एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे वांगे या पिकामध्ये। सर एकदा आपल्या पूर्ण प्लॉटचा दावा लोकांना कशा पद्धतीने आहेत, त्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने वांगे हे बघा, पिकाची क्वालिटी, वांग्याची क्वालिटी काय आहे ते बघा। पूर्ण जे नॅचरलपणा आहे हा नॅचरलपणा त्या वांग्यामध्ये आलेला आहे। अगदी वांग्याचे तुम्ही काटे बघू शकता किंवा जे झाडाला लागलेलं फळ आहे हे फळ पण तुम्ही पूर्णपणे पाहू शकता। बघा किती पद्धतीत जबरदस्त वांगे लागलेले आहेत। दुसऱ्या झाडाचा दावा असं तुम्ही हे बघा, एकदम जबरदस्त फळ आज या वांगे या पिकाला लागलेलं आहे। त्याच्यानंतर तुम्ही या पिकावरती अगदी फुलकळी म्हणा किंवा कळीचं प्रमाण बघा आणि एकदम फ्रेश हा प्लॉट आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला भेटतो आहे। तर आपण जे काही प्रोडक्ट वापरले आणि त्याचा जो रिझल्ट आलेला आहे तो स्वतः शेतकरी विजय झंझने सर यांच्या तोंडून ऐकूया। नमस्कार सर। नमस्कार। ह्या वांग्याच्या प्लॉटसाठी तुम्ही आपले कुठले प्रोडक्ट वापरले होते आणि त्याचा काय रिझल्ट तुम्हाला आला ते आपल्या तुम्ही शेतकरी बांधवांना थोडक्यात सांगा। मी आपल्या कंपनीचे इंडिया ग्रो म्हणून कंपनीचे ओलिफ, ग्रो मॅजिक, तसेच कीटकनाशक म्हणून MI वीर आणि MI स्प्रे हे एकत्र करून नाळे सरांनी माहिती दिल्याप्रमाणे हे माझ्या वांगे पिकासाठी वापरलेलं आहे। आणि मी वांगे पिकाला वापरताना सरांनी सांगितल्याप्रमाणे की बाबा आमचं प्रोडक्ट वापरताय, तर प्रोडक्ट वापरताना मी एक दोन झाडं सोडून दिली की त्यावर स्प्रे घेतला नाही आणि बाकीच्या झाडांवरती स्प्रे घेतला। त्यानंतर मला असा एक 5-6 दिवसांनी फरक जाणवला की ज्या झाडावर मी स्प्रे घेतला नाही ते झाड अगदीच कमकुवत राहिलं, त्याला फुलं कळी याचं प्रमाण फार कमी राहिलं। आणि जे झाडावर मी स्प्रे घेतला ते झाड अगदी तजेलदार, फळ याने अगदी बहरून गेलं। अशा प्रकारे मला या स्प्रेमुळं किंवा या प्रोडक्टमुळं फरक जाणवला। बघा मित्रांनो, आपण तो फरक हे पाहूया। आत्ताच आपण पाहिलं की सर म्हणले वांग्याच्या प्लॉटमध्ये त्यांनी 1-2 झाडं अशी सोडलेली आहेत की ज्याला आपलं इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरलेले नाही। तर आपण आधी इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरलेले प्लॉट तर बघितलेला आहे, तरी बघूया आपण हे जे झाड आहेत ह्यांना इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरलेले आहेत। तुम्ही ह्या झाडांची उंची बघू शकता किंवा झाडाची क्वालिटी बघू शकता, ह्याला लागणारे फळांची संख्या आहे हेही पाहू शकता। असं एक झाड आहे की ज्याला आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले नाही। सर हेच ते झाड ना? हां, तर मी इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट या झाडासाठी वापरलं नाही की मला मी वापरायच्या अगोदर मला थोडा म्हणजे अंदाज घ्यायचा होता की खरंच इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरल्यानंतर पिकं अगदी तजेलदार येतात का, म्हणून मी ह्या झाडाला सोडून दिलं, स्प्रे केला नाही। तर पहा तुम्ही ह्या झाडाचे फुलं अगदीच कमी आहेत, फळंसुद्धा अगदी क्वालिटीहीन फळं या झाडाला लागलेली आहेत, कळीसुद्धा प्रमाण नाहीत आणि फळंसुद्धा अगदी वेडीवाकडी कशी तरी लागलेली आहेत। आणि ह्या ज्या झाडावर स्प्रे घेतला त्या झाडाची फळं पहा। बघा फळाच्या क्वालिटीमध्ये पण मित्रांनो खूप सारा फरक पडलेला आहे। अगदी ह्याला हे फळ आहे ज्याला इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि ह्या झाडाची तुम्ही फळं पाहू शकता किंवा प्रत्यक्ष झाडाला जरी पाहायचं झालं तर 1 मिनिट सर ह्या झाडाला घ्या व्हिडिओ। बघा मित्रांनो, ह्या झाडाची फळं बघा, ह्याची क्वालिटी बघा, त्याला शाईन बघा, त्याची काट्यांची संख्या वगैरे पाहू शकता तुम्ही। आणि ज्या झाडाला आपले प्रोडक्ट वापरले नाहीत तर त्याला पूर्णपणे काटेही नाहीत आणि फळाची क्वालिटी पण एकदम डल, त्याला फ्रेशनेसपणा असा दिसत नाही आहे मित्रांनो। त्यानंतर किडीचा प्रादुर्भाव पण त्या झाडाला होताना दिसतोय। तर सर्व शेतकरी बांधवांना हीच एक विनंती आहे की आपले इंडिया ॲग्रोचे सेंद्रिय प्रोडक्ट वापरून एक विषमुक्त शेती आपण या ठिकाणी करू शकतो। तर तुम्हाला सर्वांना विषमुक्त अन्न खाण्यासाठी माझ्यातर्फे शुभेच्छा। जय हिंद, जय इंडिया ॲग्रो।